नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी समोर येत आहे। ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या त्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत। परंतु आता या ठिकाणी मे महिन्याचे जे आहे ते लवकरच त्यांच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत। परंतु त्या अगोदर तुम्हाला जे आहे ते काही कामं करायचे आहेत। तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पडणार आहे की नाही ते अगोदर तुम्ही चेक करा। या ठिकाणी पहा, तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पडलाय की नाही नक्की कमेंट करून सांगा। आणि विशेष म्हणजे तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता येणार आहे की नाही, कसं चेक करायचं तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल किंवा आपल्या पेजला फॉलो केलं असेल तर पेजला फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मे आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला का नाही। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मेचा हप्ता भेटणार आहे का नाही कसं चेक करायचं आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला चेक करायचे आहेत कोणत्या 5 गोष्टी। पहिली गोष्ट आहे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे लाभार्थ्यांना। दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जी आहे ती या ठिकाणी पात्र असणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणीचं किमान वय 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे आणि तसंच जास्तीत जास्त असेल तर 65 वर्षे, 65 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे। 65 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकतात। त्यानंतर या ठिकाणी पहा, लाभार्थीचे जे आहे ते स्वतःचे आधार लिंक त्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर शेवटची अट म्हणजे या ठिकाणी पहा, लाभार्थीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी जास्तीत जास्त जे आहे ते 2.5 लाखापर्यंत पाहिजे, 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे। असे जे आहेत हे 5 जे आहे ते महत्त्वाचे कारणं आहेत। नंतर तुम्हाला आणखीन पण माहिती पाहिजे असेल डिटेलमध्ये तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा।